ही जी दोन्ही बाजूनी तुम्हाला लाईन दिसतीये ती नारळाची, आणि नारळाची जणू इथे शेतीच आहे. हे खूप मोठं क्षेत्र आहे, खूप खूप विविध पिकं आहेत. आणि नाशिकमध्ये अशी नारळाची शेती मला नाही वाटत आपण आतापर्यंत कुठे बघितली होती. पण इतक्या सिस्टमॅटिक पद्धतीने लावलेली ही नारळाची झाड आहेत. काय आहे हा उपक्रम, काय प्रयोग आहे, आपण जाणून घेऊयात. दादा नमस्कार. आपलं नाव सांगा आणि आम्ही कुठे आलो ते पण सांगा. आम्ही खूप फिरत फिरत आलेलो आहोत इथपर्यंत. हो, माझं नाव धनंजय कारभारी थेटे, राहणार नाईकवाडी, तालुका जिल्हा नाशिक. अच्छा. आणि हे आम्ही नाईकवाड्याच्याही पुढे आलेलो आहोत, गिरणाऱ्याच्या नंतर नाईकवाडी. गिरणाऱ्यापासून 6 किलोमीटर शेती आहे. इथे किती क्षेत्र आहे टोटल? इथे एक ठिकाणी 35 एकर क्षेत्र. 35 एकर क्षेत्र आहे. काय काय लावलंय तुम्ही याच्यात? इथं आता पपई लावली आहे, टमाटे लावले, ते काढले आता. आता पपईची परत काही रोप आणली ती लावायची अजून. बर. आणि वरती टरबूज लावले, 4 एकर टरबूज आहे. पण आम्हाला ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथं तुमचा जायचा रस्ता आहे त्या शेताच्या चहू बाजूला आम्हाला ही नारळाची झाडं दिसत आहेत. काय स्टोरी आहे नारळाची? त्याचं उत्पन्न पण नंतर चालू होतं आणि येणारी जी डोंगरामुळे उष्ण हवा आहे, जी साईडनं झाड आहे त्याच्यामुळे ती हवा थंड होऊन येते. थोडीशी फरक. लोकेशनचा फायदा आहे. या इथे तुम्ही बघताय आजूबाजूला डोंगर आहेत सगळे, आणि डोंगराच्या अगदी पायथ्याशी असलेलं म्हणजे थोडस उतारावरच असलेलं यांचं हे शेत आहे. हे तुम्हाला काही लेवल करायला लागलं? कसं होतं हे घेतलं तुम्ही तेव्हा क्षेत्र? हे पडीत क्षेत्र होतं पूर्ण. नाले वगैरे होते, पूर्ण डोंगर होता, खडक होता, ते पूर्ण लेवल केलं. किती वर्षापासून मेहनत घेताय याच्यावर? लेवल पूर्ण 1 वर्षभर गेली आम्हाला लेवल करायला. हो, 2016 मध्ये पूर्ण 1 वर्ष. आणि नारळाची ही अशी लाईन लावायची पूर्ण शेतभर हे ठरलेलं होतं. आणि लेवल झाल्यानंतर रस्ते वगैरे मध्ये तयार केले पूर्ण, आणि मग लावून दिले. पण आपल्या भागात कुठे नारळ दिसत नाही. तुम्हाला कसं वाटलं हे लावावं? एक बांधांना कुठलीही झाड, फळ झाड लावायची त्या हिशोबाने लावून दिले ते. तशी बाकीचे पण झाड लावली. नारळाची आहे, काही लिचीचे, आंब्याची, चिकूची झाड आहे. म्हणजे बांधावर फळ झाडं लावायची म्हणून इकडे इथे लिचीची झाड आहेत. आणि आम्ही आत आलो तशी आम्हाला थोडी सिल्वर ओकची पण झाडं. सिल्वर ओकची चारी बाजूने सिल्वर ओक आणि नारळ मिक्स आहे. सिल्वर ओकचं काय उत्पन्न येऊ शकतं? सिल्वर ओकचं त्याचे लाकडं पण होऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजे कंपाऊंडला ती जे बाहेर येणारी उष्ण हवा आहे तिचं टेम्परेचर कमी होतं. म्हणजे सिल्वर ओक मुळे हे एक ऑटो टेम्परेचर कंट्रोल या क्षेत्राला होत आहे. आणि मग बांधावरची असलेली ही सगळी फळझाडं. आता इथे आंबा दिसतोय, इथे शेजारी पेरू दिसतोय, लिचीचं झाड, त्याच्या पलीकडे लिचीचं झाड दिसतंय, आणि इथे आतमध्ये पपई आहे सगळी ही. तर हे पपई किती क्षेत्रावर लावलेली आहे तुम्ही? पपई 8 एकर क्षेत्रावर लावली. 8 एकर म्हणजे किती झाड आहेत साधारण? याच्यात 7,000 झाड. 7,000 झाड. आणि अगदी सुंदर अशी पपई इथे आलेली. कसं लावायला लागतं हे? पपईचं काय सायकल असतं? पपईचं सायकल आता आपण जोडओळ मध्ये लावलेलं आहे. आणि या दोन ओळींमधलं अंतर 5 फूट आहे. परत इथं ट्रॅक्टर चालण्यासाठी 9 फूट अंतर आहे. आणि या 2 झाडांमधलं अंतर 7 फूट आहे. 7 फूट आहे. म्हणजे 2 ओळी मध्ये आणि मग मध्ये ट्रॅक्टर साठी जागा, असं तुम्ही ते लावताय. पण मग त्याचं रोप लावलेलं आहे. आणि किती दिवसात ही एवढी झाडं मोठी होतात? ही झाडं 11 महिन्याची झाली पूर्ण. आणि पीक कधीपासून, फळ कधीपासून यायला लागतं? फळ 9 महिने झाल्यानंतर. 9 महिन्याचं झाल्यानंतर. आणि याला काय देखभाल करायला लागते? याच्यावर काही पाणी किती लागतंय? उन्हाचा काही प्रभाव होतोय? पाणी लागतं बऱ्यापैकी. खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, त्या प्रमाणात पाणी लागतं. औषध, रासायनिक औषधांची जास्त फवारणीची गरज नाही पडत. म्हणजे तुम्ही याच्यावर फारसं रासायनिक काही मारत नाही? बाकी शेणाची आपली स्लरी वगैरे द्यावं लागते, खत द्यावं लागतं भरपूर.
म्हणजे बऱ्यापैकी हे ऑर्गॅनिक नॅचरल असं तुमची पपई आहे. इथे तुम्ही बघताय की ड्रिप इरिगेशन पण आहे. तर हे किती दिवसाला देता पाणी तुम्ही? आता एका वेळेस एक बाजून चालतं. 3 दिवसांनी पाहिजे. इकडे 3 दिवसांनी दिल्यानंतर परत त्या बाजून 3 दिवसांनी, परत या बाजून 3 दिवसांनी. बर. आणि पपईच्या मध्ये काही तुम्ही घेत नाही? पपईच्या मध्ये पपई लावली तेव्हा टरबूज लावले होते. मध्ये लावले होते? हो, याच बेडवर लावले होते. मधल्या हे जे मधले दिसतंय ते? हो, ते पपईच्याच लाईन मध्ये लावले. आता पेपर मल्चिंग पेपर काढतात. अच्छा. मग ते मल्चिंग पेपर टाकून त्याच्या मधल्या ओळीमध्ये टरबूज लावले होते. म्हणजे आंतरपीकही तुम्हाला याचं मिळून गेले. बर. सुंदर अशी पपई दिसतीये. याला मार्केट कुठे आहे साहेब? मार्केट बाहेर पण असतं, व्यापारी जागेवर पण येतात, पण आपण आता सध्या फ्रूट मार्केटला देतो. इथे नाशिकच्या फ्रूट मार्केटला देते आपण. पूर्ण पपई झाडावरच पिकून देतोय, त्याच्यामुळे त्याला मागणी चांगली. हो, इथे पपई म्हणजे ही नॅचरली परत पिकलेली पपई आहे. तो पण भाग नाहीये की त्याला कसं पिकवलंय याची पण चिंता ग्राहकांना नको. लगेच आज तोडला का उद्या मार्केटला जाते. भाव बरा मिळतोय? भाव आता 14-15 रुपये किलो असा मिळतो. बरोबर. जर का थोडं विचाराने आणि सिस्टमॅटिक पद्धतीने थोडं प्लॅनिंगने शेती केली, जी आजकाल नाशिक मधले तरुण करताना दिसतात, तर मला असं वाटतं हे असं चित्र उभं राहू शकतं. तुम्ही ज्या वेळेला ही शेती घेतली, तुम्ही म्हणताय सगळी मुरबाड जमीन होती, तर काही नव्हतं आणि सगळी मेहनत करायला लागली होती, तेव्हा हे असं चित्र बघितलं होतं इतकी सुंदर अशी आपली शेती होईल म्हणून? नाही, ती लेवल करताना डेव्हलप करतानाच खूप प्लॅनिंग केली, त्याच्यामुळे ती शक्य झाली. नाही तर एवढी मोठे क्षेत्र लेवल करता करता कुठेतरी दगडच वरती राहून जातात. माती आता इथं खोदलं ना 7-8 फूट मातीच निघेल फक्त. अच्छा, एवढी माती निघेल? तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये माती ओतत गेला? हो, माती दगड खाली, मातीवर असं ओतत गेलेलं. खूप मेहनत आहे सगळं करायला, पण ती मेहनत आणि तो पेशन्स ठेवला तर त्याची ही फळं या छानशा मोठ्या पपई सारखी निश्चितच दिसतात. यांना पपईचंच फळ मिळतंय असं नाही, बाहेर कलिंगड पण आहेत, सुंदरशी आलेली कलिंगड आहेत. खालच्या भागात त्यांच्या तिकडे पेरू त्यांनी घेतलेला आहे. अशी एकंदरीतच सगळी फळशेती हे थेटे साहेब करतात. हे एवढं मोठं तुमचं क्षेत्र आहे, याचं पाण्याचं नियोजन काय? याच्या पाण्यासाठी आपण ते शेततळे घेतले 2 एकर मध्ये, आणि या बाजूला विहीर आहे. डिसेंबर पर्यंत विहिरीला पण भरपूर पाणी असतं, त्याच्यानंतर शेततळ्यातलं वापरलं जातं. आणि हा डोंगर दिसतोय, तर मग या डोंगरावरनं येणारं पाणी तुम्ही काही घेतलेलं आहे? डोंगरावरलं पाणी तसं नालीने काढून दिलंय. हा पावसाळ्यात शेततळ भरून ठेवलं जातं त्या पाण्याने, आणि पूर्ण क्षेत्राचं खालच्या बाजूला असल्यामुळे पूर्ण निचरा इथे विहिरीमध्ये. म्हणजे जे जास्त पाणी क्षेत्राला होतं त्याचा निचरा पण विहिरीत होतो आणि मग परत ते पाणी वापरलं जाऊ शकतं. इथे रिसायकलिंग ऑफ वॉटर पण होत आहे, पाणी मुरत पण आहे, ते विहिरीत जात आहे. डोंगरांवरनं येणारं पाणी त्याचे नाले करून हे परत शेततळ्यात टाकलं जातंय आणि मग शेततळ्यातनं पाणी हे परत तुम्ही वापरताय. तर अशा पद्धतीने पाण्याचं सुद्धा खूप सूक्ष्म आणि चांगलं नियोजन केलेलं आहे. आपण सध्या नाशकात म्हणतोय की थोडं पाणी कमी आहे यावेळेस, पावसाळा नाही झालेला, त्याच्यामुळे शेताला थोडंसं येणाऱ्या काही काळात थोडा त्रास होऊ शकतोय, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने खूप व्यवस्थित, ज्याला आपण म्हणतो व्यवस्थापन शेतीचं केलं, पाण्याचं व्यवस्थापन केलं, तर त्याच्यावर सुद्धा मात शेतकरी हा करू शकतो. याचंच हे उदाहरण या थेट्यांच्या प्रयोगातनं दिसतंय.